महापालिकेच्या माजी स्वच्छता निरीक्षकांचा मुलीलाच मोकाट कुत्र्याचा चावा। मिरजेत मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट, महापालिकेच्या दुर्लक्षाविरोधात नागरिकांचा संताप। मिरज शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव दिवसेंदिवस गंभीर होत असून याकडे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 20 मधील बौद्ध वसाहत येथे राहणाऱ्या 10 वर्षीय मैथिल निखिल कोलप या शालेय विद्यार्थिनीवर भटक्या कुत्र्याने हल्ला करून चावा घेतल्याची घटना बुधवारी सकाळी घडली। मैथिली ही मिरज महानगरपालिकेची माजी स्वच्छता निरीक्षक निखिल कोलप यांची मुलगी आहे। सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास शाळेत जाण्यापूर्वी ती घराजवळील दुकानात खाऊ घेण्यासाठी गेली असता अचानक भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात ती जखमी झाली असून तिला तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला असतानाही महापालिकेकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप केला आहे। शहरात वारंवार मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत असतानाही कुत्र्यांचे निब्रिजीकरण, पकड मोहीम आणि नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे। नागरिकांनी तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। नाव अश्विनी निखिल कोलप। माझी मुलगी 10 वर्षाची आहे। सकाळी तिला कुत्रं चावलं आहे। ती खायला जात असताना शाळेच्या वेळी कुत्रं चावलं आहे। महापालिकेच्या लोकांनी मस्त करावा। आतापर्यंत 5-7 लोकांना तिथं कुत्रं चावले आणि आता मी माझ्या मुलगीला मिरज सिव्हिलमध्ये ॲडमिट केले। कचरा असल्यामुळे कुत्र्याचा वारंवार वावर वाढला आहे। त्यामुळे महापालिकेच्या लोकांनी त्याचा वेळोवेळी बंदोबस्त करावा लवकर।